नमस्कार मुलांना. आज आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सेट घ्यायचा आहे. तो आहे प्रॉब्लेम सेट 39. पण हा प्रॉब्लेम सेट आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लर्न कराव्या लागतील. सो फर्स्ट स्टडी अँड लर्न. व्हॉट इज दॅट? 1 रुपी मीन्स 100 पैसे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 millimeter. 1 पैसा, that means you have to divide 1 by 100. Calculation 0.01 rupees. In short, you can say that 1 paisa should be converted into rupees is equal to 0.01. 1 centimeter when converted to meter, it should be divided by 100. So 1 upon 100 means again 0.01 meter, means 1 centimeter is equal to 0.01 meter. So you should learn this first, and then by using these calculations you can solve the question number first. What is the question number first of problem set 39? Write how many rupees and paise given in this example. Generally we write rupees 58.43. Then what is the meaning of this? याचा अर्थ असा होतो की रुपये 58.43. याचा अर्थ काय? तर 58 रुपये आणि 43 पैसे. So you have to write rupees 58.43 means पॉइंटच्या डावीकडचा जो भाग आहे तो रुपये आहे आणि उजवीकडचा जो भाग आहे तो पैसेचा आहे. 58 रुपीज अँड 43 पैसे. सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल या पद्धतीने सोडवलेले आहेत. सेकंड, रुपीज 9.30 म्हणजे 9.30 म्हणजे 9 रुपये 30 पैसे. दॅट मीन्स 9 रुपीज अँड 30 पैसे. 2.30 2 रुपीज आणि 30 पैसे म्हणजे 2 रुपीज अँड 30 पैसे. 2.3 मीन्स अगेन यू शुड 3 हिअर 3 इज कन्सिडर्ड ॲज ए 30 पैसे. कारण रुपयानंतर छोटा जो युनिट असतो, भाग असतो, तो पैशाचाच असतो. त्यामुळे ते 2.3 म्हणजे 2.3 रुपये असं न घेताना, सॉरी 2.3 पैसे नाही घेता येत, 2.30 पैसे याप्रमाणे हे कन्सिडर करावं लागेल. तर हा झाला क्वेश्चन फर्स्ट. आता याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने उदाहरणं दिले जातील. आपल्याला डेसिमल मध्ये ते कन्वर्ट करता येतात. नीट लक्ष देऊन हे पुन्हा एकदा अभ्यासा. आता आपल्याला याच प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करायचा आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये पहिल्यामध्ये काय पाहिलं आपण की डेसिमल मध्ये दिलं होतं, आपण वर्ड्स मध्ये त्याचं उत्तर लिहिलं. आता आपल्याला वर्ड्स मध्ये दिलेले डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, 6 रुपीज 25 पैसे. 6 नंतर एक पॉइंट द्यायचा आणि 25 लिहायचं, त्याच्या पुढे रुपीज लिहायचं. 6.25. 15 रुपीज 70 पैसे. 15.70. 8 रुपीज 5 पैसे. 8.5 असंही लिहू शकता किंवा 8.50 असंही लिहू शकता. 22 रुपीज 4 पैसे. 22.4 और 22.40. 720 पैसे. It converted to rupees. So dividing by 100. 100 ने भागायचं आणि आपल्याला 7.20 रुपीज हे त्याचं आन्सर येतं. ठीक आहे.